नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खूप छान आणि हेल्दी रेसिपी शेवग्याच्या शेंगाची भाजी. ही भाजी टेस्टला खूपच मस्त लागते आणि शरीरासाठी पण फायदेशीर आहे. चला तर सुरुवात करूया. तरी ते मी शेवग्याच्या शेंगाचे तुकडे घेतले आहेत. 8-10 तुकडे घेतले आहेत. त्याची साल काढून घेतली आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून उकडायला ठेवले. नंतर एक टोमॅटो, एक कांदा स्लाइस करून 8-10 लसूण पाकळ्या, खोबर कीस आणि छोटा आल्याचा तुकडा, त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली. इथे शेंगा शिजत आल्या आहेत. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल, कांदा फ्राय करून घेतला. त्यानंतर खोबर कीस आणि तीळ थोडंसं भाजून घेतले आहे. त्यानंतर सर्व पदार्थ कांदा, लसूण, टोमॅटो हे सर्व मिक्सरला काढून घ्यायचं. खोबर कीस, तीळ, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतले. बघा इथे छान अशी पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर थोडंसं पाणी गरम करून घेतलं. कढाईमध्ये 1 चमचा तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, त्यानंतर वाटून घेतलेली पेस्ट 2 मिनिट पेस्टला फ्राय करून घ्यायचे. एकदम अशी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर मसाले 1 चमचा हळद, लाल तिखट 2 चमचे, थोडासा गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, मीठ व्यवस्थित परतून घ्यायचं. गरम पाण्यामुळे भाजी दिसायला छान दिसते आणि भाजीला कलर येतो. त्यामध्ये उकडलेल्या शेंगा टाकूया. शेंगा टाकल्यानंतर थोडंसं परतून घेऊन 1-2 मिनिट झाकून ठेवूयात. कारण शेंगा आपण ऑलरेडी शिजवले आहेत. 2 मिनिटासाठी अजून ठेवूयात. बघा इथे गरमागरम शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे. ही भाजी चपाती, भाकरी किंवा वरण भातासोबत खूप मस्त लागते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील रेसिपीला पुन्हा भेटूया. चला बाय.